श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपतर्फे विजयी झालेले उमेदवार रुपेश नांद्रे यांचा साक्री नेरव ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार। माजी महापौर प्रदीप करपे यांच्या घरावर समाजकंटकांनी केला हल्ला, 3 जण गंभीर जखमी। प्रभाग क्रमांक 6 चे भाजपचे विजयी उमेदवार भगवान गवळी यांचा प्रभागातील महादेव मंदिर येथे मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार। आणि प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे विजयी उमेदवार युवराज चौधरी यांचा नातेवाईक व मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपतर्फे विजयी झालेले उमेदवार रुपेश लक्ष्मण नांद्रे यांचा साक्री नेरव ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फे सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपतर्फे विजयी झालेले उमेदवार रुपेश लक्ष्मण नांद्रे यांचा साक्री नेरव ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फे सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपतर्फे नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, संध्या कदम, रुपेश नांद्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती। शुक्रवारी मतमोजणीनंतर प्रभागातील 4ही उमेदवार निवडून आले होते। रुपेश लक्ष्मण नांद्रे यांचा विजय झाल्यामुळे त्यांचा साक्री नेरव ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फे सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी नगरसेवक रुपेश नांद्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ वरिष्ठ तसेच मतदारांचे आभार मानले। रावल, आमदार धर्मयुद्धा अनुपभाई अग्रवाल, आमदार रामदादा बदाने, माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष बाबा भामरे, माजी आमदार कुणाल बाबा, माजी आमदार राजू बाबा या सर्वांच्या प्रयत्नाने मला तिकीट पण मिळालं आणि आपले जिल्हाध्यक्ष गजूशेठ भाऊ आंबळकर या सर्वांच्या प्रयत्नाने मला तिकीट मिळालं आणि लोकांनी आमच्यावर भरपूर विश्वास टाकला आणि भरपूर मतांनी आम्हाला विजय मिळवून दिला। तर या लोकांच्या ज्या समस्या आहेत, आता मला पहिल्यांदा लोकांनी एवढं भरघोस मतांनी निवडून दिलं, मागच्या वेळेस पण माझं थोड्या मतांनी हे झालं होतं पराभव, तर आता यावेळेस लोकांचं प्रेम भरपूर मिळालं आणि मागच्या वेळेस कसं आहे की आमदार पण वेगळ्या पक्षाचे होते, तर यावेळेस आता आमदार आपले अनुपभाई अग्रवाल स्वतः आहेत आणि त्यांना वर्ष झालं नाही तेवढ्यामध्ये त्यांनी जवळजवळ 100-150 कोटीचे कामं करून टाकले आणि आपल्या धुळे जिल्ह्याला पण आपले लोकप्रिय आमदार आपले जयकुमार भाऊ रावल लाभलेले पालकमंत्री म्हणून, तर त्यांच्या सहकार्याने आणि अनुपभाई यांच्या सहकार्याने आणि ग्रामीणला रामदादा आहेतच, तर या सगळ्यांच्या याच्याने आपल्याला भरपूर निधी मिळणार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात अनुपभाईच्या मार्गदर्शनाखाली एकही काम कुठलं बाकी राहणार नाही। लोकांच्या ज्या समस्या असतील, आता लोकांनी आम्हाला वाढत फिरताना समस्या सांगितलेल्या आहेत, त्या आम्ही 100% पूर्ण येणाऱ्या 5 वर्षात एक पण समस्या बाकी राहू देणार नाही। अनुपभाईच्या आशीर्वादाने सर्व आम्ही काम पूर्णपणे मार्गी लावू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 12 चे भाजपचे विजयी उमेदवार प्रदीप करपे यांच्या घरावर समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री उशिरा हल्ला केला असून यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 12 चे भाजपचे विजयी उमेदवार प्रदीप करपे यांच्या घरावर काही समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री उशिरा हल्ला केला असून यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आझादनगर पोलीस ठाण्यात अक्षय किशोर चौधरी या तरुणाने फिर्याद दिली आहे। त्यात म्हटले आहे की प्रदीप करपे निवडून आल्यानंतर ते शुभेच्छा देण्यासाठी करपेंच्या घरी गेले होते। त्यावेळी रात्री 10 वाजेच्या सुमारास जमाव दुचाकीने तेथे आला। यावेळी त्यांनी घरावर दगडफेक करत शिवेगाळ केली। या जमावात पंकज धात्रक, बॉबी मनोज धात्रक, सोनू सरक, कन्हैया थोरात, दीपक शिंदे, मोहिनी धात्रक, अमोल गवांदे यांचा समावेश होता। यावेळी अक्षय चौधरी आणि साक्षीदार सुनीता प्रदीप करपे यांनी जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र पंकज धात्रक याने त्याच्याकडील चाकूने दीपक पाटील व सतीश गोरे यांच्यावर हल्ला केला। प्रतीक सोबत राहतो म्हणून त्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। तर मोहिनी धात्रक यांनी सुनीता करपे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील सोनपत काढून घेतले, तसेच डिवे ठार मारण्याची धमकी दिली। अशाची फिर्याद आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल धुळे महानगरपालिकेचा नगरसेवक पदाचा निकाल जाहीर झाला। माझा मुलगा प्रतीक करपे हा धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आला, पण काही समाजकंटक आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते सहन झालं नाही
आम्ही रात्री बाहेरगावी गेलो असताना रात्री उशिरा 10 वाजेनंतर ते आमच्या घरी आले, दगडफेक केली. दगडफेक करून आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्हाला भेटण्यासाठी जे 5 ते 6 लोक आले होते अभिनंदन करायला, त्यात अक्षय चौधरी म्हणून मुलगा होता. तो त्यांना समजवायला गेला तर पंकज धात्रक याने डायरेक्ट चाकू काढून त्याच्या छातीत मारला. तो आता सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्यानंतर माझा मावस भाऊ सतीश गोरे नाशिकहून माझ्या मुलाला आणि मला भेटायला आला. तो त्यांना समजवायला गेला तर त्याच्या कमरात लाथ मारून त्या पाठीत आणि कमरात चाकूने वार केला. आणि गोरक्षक दीपक पाटील हा सुद्धा भेटायला अभिनंदन करायला आला असताना त्याने खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्यालाही पाठीत चाकू मारला. तिघी मुलं हे सिद्धेश्वर हॉस्पिटलला ॲडमिट आहे. एकाची तब्येत सिरियस आहे आणि खूप गावगुंडासारखं ओरडून दमबाजी करून शिवीगाळ करत होते. मी प्रशासनाला, पोलीस खात्याला हीच विनंती करेल, अशा गावगुंडांना जर आळा घालायचा असेल तर यांच्यावर कठोर कारवाई करा आणि यांची धिंड काढा आणि जास्तीत जास्त कठोर कारवाई झाली. आज मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या घरावर असं होत असेल तर सामान्य जनतेचं काय? सामान्य जनता सुद्धा याच्यातून खवळलेली आहे. तर परत मी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती करेल की कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर होईल. धुळे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपतर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेले उमेदवार भगवान गवळी यांचा प्रभागातील महादेव मंदिर येथे मित्र परिवारातर्फे सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपतर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेले उमेदवार भगवान गवळी यांचा प्रभागातील महादेव मंदिर येथे मित्र परिवारातर्फे सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपतर्फे भगवान गवळी, वैभवी दुसाने, कमलेश देवरे, ज्योत्स्ना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. माघारी अंती ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे 3 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात भाजपचे प्रभाग क्रमांक 6 मधील भगवान गवळी, वैष्णवी दुसाने, कमलेश देवरे हे निवडून आले. भगवान गवळी हे दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्याने त्यांचा मित्र परिवारातर्फे प्रभागातील महादेव मंदिर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी भगवान गवळी यांनी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तसेच ज्येष्ठ श्रेष्ठ व मतदारांचे आभार मानले. 2026 ची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून भगवान शंकर गवळी या ठिकाणी विजय झालो. हा विजय माझा नसून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमचे नेते मंडळी, म्हणजे नेते मंडळी म्हटल्यापेक्षा आमचे सर्व आदरणीय सर्व नेते मंडळी यांचा आणि प्रभागातील सर्व माझे मित्र परिवार आणि नागरिक मतदार बंधू भगिनींचा खऱ्या अर्थाने यांचा विजय आहे. कारण कोणी माझी जात पात न पाहता सर्व नागरिकांनी मला या ठिकाणी भरघोस मतं दिले आणि मतं देत असताना विकास कामावर त्यांनी मला मतं दिले आणि विकास काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते या ठिकाणी मी गवाही देतो आणि पुढे राहिलेले कामं पण मी पूर्ण करेल. आणि हा विजय माझा नसून हा खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीतले सर्व नेते मंडळी, माझे मित्रपरिवार आणि प्रभागातील माझे सर्व मतदार बंधू भगिनींचा हा त्यांचा खऱ्या अर्थाने विजय आहे. आणि मी या सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मला तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल मी सर्वांना नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रणाम करतो. धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार युवराज चौधरी यांचा नातेवाईकांतर्फे व मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला. धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून विजयी झालेले भाजपचे उमेदवार युवराज चौधरी यांचा नातेवाईक व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अतिशय अतितटीची लढत होती. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या प्रभागात भाजपतर्फे शोभा भिल, मिनल परदेशी, युवराज चौधरी, देवा सोनार यांना उमेदवारी देण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीनंतर प्रभाग क्रमांक 3 मधून शोभा भिल, मिनल परदेशी, युवराज चौधरी, देवा सोनार हे चारही भाजपचे उमेदवार निवडून आले. भाजपचे विजयी उमेदवार युवराज चौधरी यांचा नातेवाईक व मित्र परिवारातर्फे सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 वरखेडी व जुने दळेकर जनतेच्या माध्यमातून मला आज नगरसेवक पद मिळालं आहे व कायम मी त्यांची सेवा करत राहील. मान्य जयकुमार भाऊ रावल, अनुप भैया अग्रवाल व चंदू बापू सोनार यांच्या मार्गदर्शनात
मी पुढील सर्व आपल्या प्रभागातील कामे जे बाकी राहिले असतील ते सर्व कामे प्रामाणिकपणे 100% सर्व कामे आम्ही पूर्ण करू अशी आम्ही ग्वाही देतो व मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपतर्फे विजयी झालेले उमेदवार रुपेश नांद्रे यांचा साक्री नेरव ग्रामीण भागातील मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार. माजी महापौर प्रदीप करपे यांच्या घरावर समाजकंटकांनी केला हल्ला, 3 जण गंभीर जखमी. प्रभाग क्रमांक 6 चे भाजपचे विजयी उमेदवार भगवान गवळी यांचा प्रभागातील महादेव मंदिर येथे मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार. आणि प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे विजयी उमेदवार युवराज चौधरी यांचा नातेवाईक व मित्र परिवारातर्फे करण्यात आला सत्कार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.